जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 222. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. चित्तलयासाठी भगवंतांची वचनं, सद्गुरूंची वचनं ही खूप प्रभावी असतात आणि ती उपयोगी पडतात साधकाला, जो त्याच्यावर चिंतन मनन करतो असं म्हटलं जातं. या वचनांची थोरवी ते कुणाच्या मुखातून आलंय, त्यामागे किती कळकळ आहे आपल्या शिष्याचं, भक्ताचं कल्याण व्हावं याची, त्यानुसार त्याचं वजन ठरतं. आणि त्यामुळेच श्री महाराजांची वचनं, इथे आपण जी आता प्रभू श्रीरामांची वचनं बघतो आहोत, वचनच आहेत ती, नाही का, एक प्रकारे त्यांनी केलेला बोध आहे. तो बोध हा, ज्याला आपण गागर में सागर म्हणतो, कमीत कमी शब्दामध्ये खूप जास्त अर्थ भरलेला, अशी ही वचनं असतात. आणि त्यामुळेच त्याच्यावर चिंतन करणं हे फार महत्त्वाचं असतं. एखादं वाक्य वाचल्यानंतर ते आपल्याला समजतं बुद्धीनं, पण त्या वाक्याचे, त्या वचनाचे जे कंगोरे असतात, ज्या इन बिटवीन द लाईन्स आपण म्हणतो, संतांच्या तर इन बिटवीन लेटर्स असं ते भरलेलं असतं, त्यानुसार प्रत्येक शब्दामध्ये संतांचं, शब्दामध्ये नाही अक्षरामध्ये संतांचं, भगवंतांचं पूर्ण सामर्थ्य साठलेलं असतं. त्यामुळेच ती वचनं आम्हाला नामाच्या जोडीनं ताकदीची वाटून त्यावर चिंतन घडलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा थांग निदान बुद्धीनं लागतो आणि मग संत कृपेनं, सद्गुरू कृपेनं त्याची अनुभूती आम्हाला येते, जर आम्ही ते जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला तर. आणि याच साधक बाधक गोष्टी श्रीराम लक्ष्मणाला निमित्त करून आपल्या सर्वांना सांगतायत. रामचरितमानसमध्ये आपण बघतो आहोत की श्रीराम आणि लक्ष्मण प्रवर्षण पर्वतावर विराजित आहेत. वर्षा ऋतू सुरू असल्यामुळे त्यांनी सुग्रीवाला आपल्या राजधानीला परत पाठवलंय किष्किंधेला, आणि तू राज्यकारभार कर आणि वर्षा ऋतू झाल्यानंतर मात्र माझ्या जानकीचा शोध लावायचा आहे, हे विसरू नकोस, हे सांगून श्रीरामांनी सुग्रीवाला पाठवलंय. आणि या पर्वतावर काल जात असताना लक्ष्मणाला विविध प्रकारच्या भक्ती, ज्ञान, वैराग्याचं निरूपण वेगवेगळी उदाहरणं देऊन श्रीराम करतायत हे आपण बघितलं. त्यामध्येच आता पुढच्या भागात तुलसीदास काय सांगतात, ज्या वेळेला वर्षा ऋतू जवळजवळ संपत आलेला आहे, हा कालखंड जो सीता विरहामध्ये श्रीराम कंठत आहेत, पण त्यामध्ये सुद्धा त्यांचं भक्ती, ज्ञान, वैराग्य कसं लुप्त झालेलं नाही, कसे ते पूर्ण काम आहेत, इतरांना निष्काम करणारे आहेत, हे आम्हाला विविध गोष्टींवरून तुलसीदास सांगतायत. त्यामुळे आज श्रीराम पुढे काय म्हणतायत ते बघूया. म्हणाले, बरषा बिगत सरद ऋतु आई, लक्ष्मण देखहु परम सुहाई, फूले कास सकल मही छाई, जनु बरषा कृत प्रगट बुढाई. हे लक्ष्मणा, बघ बरं, वर्षा ऋतू संपला आणि अतिशय सुंदर असा शरद ऋतू आलेला आहे. आपण बघतो आहोत या पर्वतावर सगळीकडे कास गवत फुललेलं आहे, ज्यामुळं सबंध जमीन, पृथ्वी झाकली गेली आहे. उदाहरण म्हणजे एक रूपक देत आहेत की वर्षा ऋतूनं कास गवताच्या रूपानं जणू पांढऱ्या केसांनी आपलं म्हातारपण प्रकट केलंय. म्हणजे श्रीरामांना
सतत आस आहे की कधी एकदा वर्षा ऋतू संपतो आणि माझ्या सीतेच्या शोधाला प्रारंभ होतो. त्यामुळे ह्या वर्षा ऋतूच्या म्हातारपणाबद्दल इथे म्हटलं आहे की म्हातारपण म्हणजे त्याची अवधी संपत आली. आता वर्षा ऋतू संपत आला आणि शरद ऋतू आलेला आहे. त्यामुळे श्रीराम लक्ष्मणाला म्हणतायत. आता पुन्हा पुढे काही उदाहरणं देऊन, रूपकं देऊन आम्हाला संत हृदय कसं असावं, साधक हृदय कसं असावं हे सांगतायत. म्हणाले, उदित अगस्ती पंथ जल सोषा, जिमी लोभही सोषई संतोषा, सरिता सर निर्मल जल सोहा, संत हृदय जस गत मद मोहा, रस रस सुख सरित सर पानी, ममता त्याग करही जिमी ज्ञानी, जानी सरद ऋतु खंजन आए, पाई समय जिमी सुकृत सुहाए, पंकन रेणु सोह असी धरणी, नीति निपुण नृप कैजसी करणी, जल संकोच बिकल भई मीना, अबुध कुटुंबी जिमि धनहीना, बिनु घन निर्मल सोह आकाशा, हरिजन इव परि हरि सब आसा, कहु कहु वृष्टि सारदी थोरी, को एक पाव भगति जिमि मोरी, चले हर्षित जि नगर नृप, तापस बनिक भिखारी, जिमि हरि भगति पाई श्रम, तजहि आश्रमी चारी. म्हणतायत संतोष. पहा बरं, महाराजांचं वचन आहे ना समाधानाबद्दल. तसंच आहे हे पण, की संतोष असला म्हणजे मन संतुष्ट असलं, समाधानी असलं की ते काय करतं तर लोभ शोषून घेतं. आहा, काय सुंदर आहे पहा. उदित अगस्ती पंथ जल सोषा, जिमी लोभही सोषई संतोषा. ज्याप्रमाणे अगस्त्य ताऱ्यानं उदित होऊन मार्गावरचं पाणी शोषून घेतलंय बरं का. म्हणजे सूर्यानं जसं धरतीवरचं पाणी शोषून घ्यावं तसा संतोष ज्या जीवामध्ये आहे त्याला तो मनुष्य किंवा त्याचा तो संतोष हा लोभाला शोषून घेतो. म्हणजे काय, लोभ नाहीसा करतो. कोणत्याही प्रकारचा लोभ हा इच्छेचं प्रकटीकरण असतं नाही का. हृदयामध्ये इच्छा निर्माण होते अगोदर, मग ती इच्छा ज्या वेळेला कार्यरत होऊ लागते त्यावेळी प्रथम जी पायरी असते ती लोभाची पायरी असते. लोभ म्हणजे प्रत्येक वेळेला काही नको असलेली गोष्ट किंवा चुकीची गोष्ट मिळवणं याच अर्थानं लोभ असं नाही. कोणतीही लौकिक गोष्ट जी भगवन विन्मुख करते आम्हाला ती मिळवण्याची इच्छा म्हणजे लोभ. त्यामुळे पण जर हृदयामध्ये संतोष असेल, जे आम्ही नेहमी म्हणतो ना की महाराजांचं अस्तित्व म्हणजे सद्गुरूंचं, भगवंतांचं अस्तित्व, श्रीरामांचं अस्तित्व, त्यांचं प्रेम, त्यांच्यावरचं चिंतन, या गोष्टींनी मन शांत आनंदानं तुडुंब भरून वाहत असलं की आमचे महाराज तर म्हणतात की जेवणसुद्धा थोडं पुरतं मग नाही का. त्याला खरा उपवास म्हटलं आहे आमच्या महाराजांनी. आता आला आहे ना रामनवमीचा उपवास जवळ, तर महाराजांचं म्हणणं असं की ज्या वेळेला त्या भगवत चिंतनानं, स्मरणानं, नामानं अंतःकरण तुडुंब भरेल त्यावेळी अंतःकरणात ते समाधान नांदेल. आणि समाधान ज्या वेळेला असतं त्यावेळेला लोभ असणं शक्यच नाही. दीज आर कॉन्ट्राडिक्टरी थिंग्स.
म्हणजे विरुद्धार्थी आहेत एका अर्थानं, की ज्या वेळेला लोभ नसतो त्यावेळेलाच समाधान असतं आणि त्या समाधानामध्ये फक्त एकच लोभ अनुस्यूत असतो, तो म्हणजे भगवत चरणांचा लोभ. त्यामुळे खूप सुंदर उदाहरण आहे पहा. त्यामुळे पुढे म्हणतायत की संत हृदय कसं असतं सांगतायत आता. सरिता सर निर्मल जल सोहा, संत हृदय जस गत मद मोहा. ही सगळं जे हे वर्णन श्रीरामांनी केलं आहे ना, प्रत्येक ठिकाणी श्री महाराज डोळ्यांसमोर आलेच पाहिजेत असं ते वर्णन आहे अक्षरशः. संत सत्पुरुष आपले जे सद्गुरू असतील ते नयनांसमोर आलेच पाहिजेत, कारण हे संत वर्णनच आहे पूर्ण एक प्रकारे, नाही का. संतोष हा संतांचा स्थायी भाव आहे, समाधान हा महाराजांचा स्थायी भाव आहे. त्यामुळे पुढे म्हणाले की संतांचं हृदय कसं असतं तर मदमोह रहित निर्मळ असं अंतःकरण असतं. आणि त्याप्रमाणे म्हणतायत हे नद्या आणि तलाव यांचं निर्मळ जल शोभून दिसतंय, जे आपण मानसमध्ये अनेक ठिकाणी बघितलं पहा सुरुवातीला सुद्धा, की प्रकृतीमधली सृष्टीमधली एखादी गोष्ट बघून त्यामध्ये रमून जाणं ही खालची पायरी, आणि ती गोष्ट बघून ती ज्यानं निर्माण केली त्याचं स्मरण होणं आणि त्यावरून त्या भगवत गुणाचं स्मरण होणं ही त्याच्यावरची पायरी, जी आम्हाला सत मार्गाकडे घेऊन जाते. त्यामुळे इथे श्रीराम आम्हाला तेच शिकवत आहेत की नद्या तलावातलं निर्मळ जल बघून त्यांना कशाची आठवण होतीये, संत हृदयाची आठवण होते. काय सुंदर पहा, मद मोह रहित निर्मलता ही संतांच्या हृदयाची विशेषता आहे. जो भगवंतांचा गुण आहे त्यांनीच प्रदान केलेला, त्यांनीच एकरूप करवून घेतलेला संतांना, नाही का. त्यामुळे हे झाल्यानंतर पुढे म्हणाले काय, की नद्या आणि तलाव, आता शरद ऋतू आला ना, वर्षा ऋतू संपला, त्यामुळे आता पाणी हळूहळू कमी होतं आहे नद्या आणि तलावांमधलं. कसं कमी होतं आहे, ज्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य ममतेचा आसक्तीचा त्याग करतो त्याप्रमाणे. म्हणजे वर्षा ऋतू एक प्रकारे मायेचा वर्षाव असं इथे म्हणायचं आहे, आणि शरद ऋतू आला म्हणजे तो मायेचा वर्षाव कमी होऊन विवेक जागृती होते, आणि मग त्या आसक्तीचा या दृश्य जगतातल्या गोष्टींबद्दलच्या मोहाचा त्याग जसे ज्ञानी पुरुष करतात त्याप्रमाणे नद्या आणि तलाव्यातलं पाणी घटतंय. काय सुंदर आहे पहा. म्हणजे खरोखर असं वाटतं ना, असं झालं पाहिजे साधकाचं, शिष्याचं, भक्ताचं अंतःकरण, की प्रत्येक गोष्टीमध्ये सद्गुरू दिसले पाहिजेत. अशी एकही गोष्ट उरू नये आणि उरू शकत नाही म्हणतात संत. जर तुमचं अंतःकरण त्यांच्या प्रेमानं भरलेलं असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तेच दिसणार. ते दिसले नाहीत तर अजून कुठेतरी बाधा आहे आमच्या साधनेमध्ये, आमच्या प्रेमामध्ये, असं लक्षात येतं. त्यामुळे पुढे म्हणाले की शरद ऋतू आलाय ना आता, तर खंजन पक्षी जमा झालेत. जे शरद ऋतूकालामध्ये येतात ते पक्षी जमा झालेत. कसे तर चांगली वेळ येताच पुण्य प्रकट होतं त्याप्रमाणे. बरं का, तुकोबा म्हणाले ना आमचे, नाही चालत तातडी, पण ज्या वेळेला ती वेळ येते त्यावेळेला ती कृपा होते, किंवा असं म्हणावं लागेल त्यावेळेला त्या कृपेची जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये होते, आणि अशा रीतीनं त्या शरद ऋतूची चाहूल लागतीये असं श्रीराम सांगतायत. पुढे म्हणाले चिखल आणि धूळ आता नाही आहे, वर्षा ऋतू संपलाय, शरद ऋतू आल्यामुळे चिखल आणि धूळ कुठं नाही आहे, त्यामुळे ही धरणी निर्मळ शोभून दिसतीये, स्वच्छ आहे धरणी. आणि कशी तर ज्याप्रमाणे नीती निपुण राजा असतो त्याचा राज्यकारभार जसा स्वच्छ असतो तशी ही पृथ्वी शोभून दिसते स्वच्छ. कसं असलं पाहिजे, कसा राज्यकारभार असला पाहिजे, कसं शासन असलं पाहिजे हे सांगतायत. पुढे म्हणाले पाणी कमी झालंय त्यामुळे
मासे मात्र व्याकुळ झालेत. बरं का, नद्या तलावातलं मासे व्याकुळ झालेत. कशाप्रमाणे? तर विवेकशून्य गृहस्थ जसा धनाशिवाय व्याकुळ होतो. काय सुंदर पहा. म्हणजे पैसा कमी असल्यामुळे जर व्याकुळता, दुःख वाटत असेल तर त्या मनुष्याला श्रीराम विवेकशून्य म्हणतायत. केवढी मोठी गोष्ट आहे पहा. महाराजांचं वचन आहे ना, ज्याचं हवे पण जास्त तो गरीब आणि ज्याचं हवे पण कमी तो श्रीमंत. हे अनुभवानंच समजू शकतं म्हणतात संत. ज्या वेळेला हाव, कोणत्याही गोष्टीबद्दल आत्यंतिक इच्छा, लोभ हा कमी होत जातो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये विवेक जागृती झाली आहे असं समजावं. आणि हे तेव्हाच साधतं जेव्हा आम्ही आमचा मोहरा समाजाभिमुख न ठेवता भगवद अभिमुख ठेवतो. अनेक लोक करतायत त्यामुळे ते केलं नाही तर चूक आहे असा मारा जेव्हा आमच्या श्रवणेंद्रियांवर, नेत्रांवर होत असतो, त्यावेळेला आम्ही खऱ्या अर्थानं विवेकाचे मालक बनत नाही. विवेक आमच्या अंतरंगात शाबूत असत नाही. श्रेय काय आणि प्रेय काय याबद्दल आमच्या अंतरंगात शुद्ध भाव उमटत नाही आणि त्यामुळे आम्ही मायेमध्ये ओढले जातो. अनंत जन्म हीच सर्कस चालू आहे. त्यामुळे विवेक शून्य गृहस्थच असा असतो जो धनाशिवाय व्याकुळ होतो. याच्यावरून आमच्या महाराजांनी धनाला पैका का म्हटलं हे सहज लक्षात येण्यासारखं आहे. असो, पुढे म्हणाले, आता मेघ नाहीत ना, ढग गेले आकाशातले वर्षा ऋतू संपल्यामुळे. त्यामुळं आकाश निर्मळ झालंय. ते कसं शोभून दिसतंय. आहा, जसं हरिजन इव परी हरी सब आसा. सर्व आशा सोडून जसे हरिजन भगवत भक्त निर्मळ होतात तसं आकाश शोभून दिसतंय. म्हणजे निर्मळता कशानं येते हे सांगितलंय. हृदय निर्मळ होणं म्हणजे आशारहित होणं. अनेकदा असं वाटतं, आपल्याकडे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, आम्हाला लहानपणी खूपदा शिकवायचे बरं का हे, आणि पॉझिटिव्हली शिकवायचे. आणि म्हणजे त्यांचं चूक आहे असं नाही, पण गंमत वाटते आता, की आशा नाम मनुष्याणाम कचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत. असं ते सुभाषित आहे, कोणी लिहिलंय माहीत नाही. पण काय म्हटलं यामध्ये, तर आशा ही मनुष्याची अशी शृंखला आहे की जिनं बांधलेला धावतो आणि जो सोडून देतो तो पांगळ्यासारखा बसून राहतो. असा हा लौकिक अर्थ आहे बरं का. आणि लौकिक अर्थामध्ये तो बरोबर आहे की देअर शुड ऑलवेज बी अ होप असं आपण म्हणतो. पण होप म्हणजे काय, ययाबद्धा प्रधावंती म्हणजे काय, ज्यानं बांधलेला, आशेनं बांधलेला धावतो. म्हणजे कुठं धावतो, ह्या जन्ममृत्यूच्या चक्रात धावतो. हे आम्हाला सद्गुरूंकडे आल्यानंतर कळायला लागतं. त्यामुळे इथे आशारहित असणं याला निर्मळ आकाशाची उपमा देत आहेत प्रत्यक्ष प्रभू श्रीराम. आशा म्हणजे अपेक्षा या अर्थानं आहे ते, की कोणतीही अपेक्षा जोपर्यंत हृदयामध्ये आहे, या लौकिक जगतामध्ये अनेकदा अपेक्षाभंग होऊन सुद्धा आमच्या अपेक्षा तेवढ्याच ताकदीनं जिवंत राहतात. हे संतांच्या दृष्टीनं खूप मोठं आश्चर्य असतं. त्यामुळे म्हणून म्हटलं की लौकिक अर्थ आणि संतांचा अर्थ किंवा आध्यात्मिक अर्थ यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. म्हणून ते पहिल्या ओळीत जे सांगितलं ना, की आशा नाम मनुष्याणाम कचिद आश्चर्य शृंखला, म्हणजे साखळी आहे ती आशा. ती साखळी ह्या जगामध्ये आम्हाला देहबुद्धीत जखडून ठेवण्याची साखळी आहे. हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळी आम्ही प्रयत्नपूर्वक सुद्धा आणि नामस्मरणाच्या सद्गुरू कृपेच्या सहाय्यानं आमच्या नीड्स सुद्धा कमी करायला लागतो. वॉन्ट्स
असणं तर फारच चुकीचं आहे खरं साधक वृत्तीला. पण नीड्ससुद्धा म्हणजे ज्याची जरूरच आहे ते सुद्धा कमी कमी व्हायला लागतं. म्हणजे अंतःकरणातच असं वाटायला लागतं साधकाच्या की ह्याची जरूर आहे असं मी इतके वर्ष म्हणत होतो, पण खरंच ह्याची जरूर आहे का? हा विवेक जेव्हा जन्माला येतो त्यावेळी अंतःकरण निर्मळ होतं. त्यामुळे पुढे म्हणाले की कुठे कुठे मात्र शरद ऋतूचा थोडा थोडा पाऊस पडतोय अजूनसुद्धा. कसा पहा बरं. फार गोड आहे पहा. वर्षा ऋतूमध्ये सगळीकडे तुफान पाऊस होता नाही का, आणि त्यामुळे सगळे भरून गेले होते, सगळीकडे पाऊस पडत होता. पण वर्षा ऋतूमध्ये अगदी क्वचित थोडा थोडा कुठे कुठे पाऊस पडतोय. कशासारखा म्हणतायत, को एक पाव भगती जिमी मोरी. ज्याप्रमाणे कुणी विरळा माझी भक्ती प्राप्त करतो तसा हा शरद ऋतूचा पाऊस पार्शल आहे. सगळीकडे समान रूपानं वर्षाव नाही आहे. त्यामुळे विरळा जो भक्ती प्राप्त करतो, कोण भक्ती प्राप्त करतो तर हे वरचे सगळे जे गुण दिले हे ज्याच्यामध्ये आहेत तो ती भक्ती प्राप्त करतो. हे सहज लक्षात येण्यासारखं आहे. त्यामुळे पुढे म्हणाले की या भक्तीनं काय होतं आता पहा बरं, फार सुंदर आहे. शरद ऋतू आल्यामुळं म्हणाले राजा असो, तपस्वी असो, व्यापारी असो किंवा भिक्षुक असो, ते शरद ऋतू आल्यामुळं राजा विजय मिळवण्यासाठी बाहेर पडतो. तपस्वी असतो तो तप करण्यासाठी आपल्या गुहेतून बाहेर येतो आणि त्याचे नित्यकर्म सुरू होतं. व्यापारी असतो तो व्यापार करण्यासाठी बाहेर पडतो शरद ऋतूमध्ये. आणि भिक्षुक जो असतो तो भिक्षुकी मिळवण्यासाठी आनंदानं नगर सोडून निघतो. चले हरशी तजी नगर. बरं का, हे चौघांचं सांगितलं. त्याप्रमाणे म्हणाले जिमी हरी भगती पायी श्रम तजही आश्रमीचारी. आहा, श्रीहरीची भक्ती प्राप्त झाल्यावर चारही आश्रमातले लोक, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, या चारही आश्रमातले लोक विविध प्रकारच्या साधनांचे श्रम सोडून देतात. आहा हा, काय सुंदर. वा. महाराज म्हणाले ना, जोवर प्रेम येत नाही तोपर्यंत सगळी खटपट आहे. आणि त्यामुळे म्हणतायत की साधनांचे, ज्ञानेश्वर माऊली आठवतात इथे, त्यांनी सांगितलं ना की साधन हथियेर हळूच ठेवी म्हणाले ज्ञानेश्वरीमध्ये. केव्हा हे ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त झाल्यावर तो साधन म्हणून ते करत नाही, नाही का. अनेक महाराजांचे सत्शिष्य जे होऊन गेले ते सांगतात आम्हाला की महाराजांच्या आनंदासाठी नामस्मरण करायचं. नामस्मरण कशासाठी, काही आता दर्शन व्हावं ही सुद्धा इच्छा नाही त्यांच्या मनामध्ये. भाऊसाहेबांच्या मनामध्ये महाराजांना आनंद व्हावा यासाठी मी नामस्मरण करतो. आणि ह्या आनंदासाठी 11 कोटीच्या वर नामस्मरण भाऊसाहेबांचं झालं असं सांगितलं जातं. ते कशामुळं, त्या आनंदामुळं. आणि साधन म्हणून अभ्यासानं प्रयत्नानं न केल्यामुळं. कधी, ज्यावेळेला भगवंतांची सद्गुरूंची भक्ती लाभते. त्यामुळे ज्यावेळी भक्ती लाभते तेव्हा साधनाचे श्रम सोडून देतात. म्हणजे साधनं सोडून देतात नव्हे, साधन घडत जातं प्रेमानं, हवेपणातून घडत जातं. इतर सगळा हवेपणा गेला की साधनात हवेपणा येतो. आणि त्यामुळे ते प्रेमानं साधन घडत जाऊन श्रम निघून जातात म्हणाले. आता पुढे सांगतायत सुखी मीन जे नीर अगाधा जिमी हरी सरनन एक उबाधा फूले कमल सोह सर केसा निर्गुण ब्रह्म सगुण भये जैसा. अगोदर सांगितलं ना मासे व्याकुळ झालेत पाणी कमी झाल्यामुळे. पण ते कुठले मासे म्हटले, वरवरचे जे मासे आहेत तलावातले नदीतले ते व्याकुळ झालेत. पण जे खोल पाण्यामध्ये मासे आहेत म्हणतात ते सुखी आहेत.
कसे? श्रीहरीला शरण गेल्यावर एकही संकट येत नाही त्याप्रमाणे. काय मोठं स्टेटमेंट आहे बघा श्रीरामांचं. म्हणतायत खोल पाण्यामध्ये सुख आहे, वरवर भक्ती करून चालणार नाही हे सुचवायचे यातून एक प्रकारे. त्यामध्ये खोल गेलं पाहिजे, अंतःकरणामध्ये भक्ती खोल गेली पाहिजे. वरच्या स्तरामध्ये जिथं मायेतल्या अनेक गोष्टी आहेत, अनेक कप्प्यांमध्ये विविध गोष्टी आहेत, त्यामध्ये एक कप्पा भक्तीचा, असं करून आम्ही खोल जळातली मासोळी बनू शकत नाही. आणि त्यामुळे मग वरवरच्या जळातली मासोळी जशी ऋतूप्रमाणे व्याकुळ आणि सुखी होत राहते, त्याप्रमाणे आमचं सुख दुःख हेलकावे खात राहतं. पण ज्यावेळी पूर्ण शरणागती येते हरिचरणी, सद्गुरुचरणी, त्या वेळेला मात्र एकही संकट येऊ शकत नाही. संकट म्हणजे कसलं संकट? मायेचं संकट. मायेचं संकट म्हणजे संकट वाटणं आम्हाला मनाला, हे सुद्धा संकटच आहे. ज्यावेळी संकटसुद्धा संकट वाटत नाही, त्यावेळेला आम्ही खोल जळात राहून सद्गुरूंच्या चरणाशी निर्धास्त पहुडलोय हे पक्क समजावं. त्याप्रमाणे म्हणतायत की जिमी हरी सरन न एक उबाधा. आणि पुढे म्हणाले की कमलपुष्पांनी तलाव भरून गेलेत आणि शोभतायत कसे? निर्गुण ब्रह्म सगुण झाल्यावर शोभून दिसतं तसे. आहा, ज्यावेळी ते ब्रह्मचैतन्य रूपात अवतरतं, त्यावेळेला त्या सगुण रूपामध्ये जसे आम्ही पूर्णपणे निमग्न होऊन जातो, तसं ते कमळांनी फुललेलं ती फुललेला तलाव तसा शोभून दिसतोय म्हणतात. पुढे म्हणाले गुंजत मधुकर मुखर अनुपा सुंदर खगरव नाना रूपा चक्रवाक मन दुख निसिपेखी जिमि दुर्जन पर संपत्ती देखी. भ्रमर त्यांचं कूजन गुंजन सुरू आहे, पक्ष्यांचं कूजन सुरू आहे. आणि रात्र झाल्याचं पाहून चक्रवाक पक्षी मात्र दुःखी होतोय, नाही का? आपल्याला माहिती आहे की चक्रवाक पक्ष्यांचं, पक्षी आणि पक्षिणीचं मिलन हे सूर्य उगवल्यानंतर होतं. त्याप्रमाणे रात्री विरह असतो, तसं दुःख होतं. कसं? दुसऱ्याची संपत्ती बघून दुष्टाला जसं दुःख वाटतं तसं. तुलसीदासांनी एकही दुर्गुण आमच्या नजरेस आणून द्यायचं सोडलेलं नाही. जिमी दुर्जन पर संपत्ती देखी. दुसऱ्याची संपत्ती बघून आनंद वाटणारा विरळा असतो. ज्यावेळी दुसऱ्याच्या सुखात सुख वाटायला लागतं, त्यावेळी खऱ्या अर्थानं आम्ही परमार्थ मार्गामध्ये पुढे चाललो हे निश्चित समजावं म्हणतात संत. ज्यावेळी दुसऱ्याच्या दुःखानं दुःख वाटतं, ही सुद्धा अलीकडची पायरी आहे. ज्यावेळी दुसऱ्याच्या सुखात सुख वाटतं, ती त्याच्यावरची पायरी आहे. त्यामुळे म्हणतात की दुसऱ्याची संपत्ती बघून दुष्टाला दुःख व्हावं, तसं रात्र झाल्याचं पाहून चक्रवाका पक्षी दुःखी झालाय. आता पुढे सांगतायत, विविध उदाहरणं दिली आहेत, जसं आपण म्हटलं तसं. म्हणाले चातक रटत तृषातियोही जिमि सुख लहईन संकर द्रोही सरदात पनिसी ससी अपहरई संत दरस जिमि पातक टरई. जिमी सुख लहईन शंकर द्रोही. शंकर भगवानांचा द्रोह करणारे, द्वेष करणारे जे असतात, त्या माणसाला सुख न मिळाल्यामुळं तो दुःखी होतो, नाही का? शक्यच नाही, नाही का? जे श्रीरामांचं आराध्य आहे, शंकर भगवानांचं आराध्य श्रीराम आहेत आणि श्रीरामांचं आराध्य शंकर भगवान आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांचा द्रोह, त्यांच्याबद्दल कनिष्ठ भावना ठेवणारा सुद्धा जसा सुख प्राप्त करू शकत नाही,
त्याप्रमाणे म्हणताय चातक ढगाला आळवतोय कारण त्याला खूप तहान लागली. म्हणजे जोपर्यंत समान भाव नाही देवांमध्ये तोपर्यंत तहानलेले राहतो आम्ही. तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं पहिल्या चौपाईमध्ये आजच्या जे सांगितलं पहिल्या दुसऱ्या संतोष, तो संतोष हृदयाला होऊ शकत नाही. समदर्शित्वामध्ये जो संतोष आहे म्हणजे इथे प्रत्यक्ष शिव आणि राम यांमधला समभावना सांगितली आहे. पण अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा जोपर्यंत समदर्शित्व येत नाही, एखाद्या समूहामध्ये आम्ही जातो त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला आम्ही काही वेगळं, आम्हाला ती आवडते व्यक्ती, प्रेम आहे म्हणून आम्ही त्या एका व्यक्तीला काहीतरी वेगळं प्रेझेंट देतो किंवा काही देतो, पण त्यावेळेला इतर लोकांना काही देत नाही किंवा त्यापेक्षा कमी देतो. असा हा पंक्तिभेद, असा हा पंक्ती प्रपंच संत हृदयाला, भगवत हृदयाला मानवत नाही. किंबहुना या इतकं न करता येण्यासारखी गोष्ट नसते त्यांच्यासाठी. ओनली थिंग दॅट दे कॅनॉट डू इज इनइक्वॅलिटी. प्रत्येक जण सेम स्तरावर दिसतो त्यांना. जिथं आमचे महाराज म्हणतात मी माझ्या शिष्यांमध्ये सुद्धा राम बघून वागलो, त्यांचं समदर्शित्व आम्हाला कळूच शकत नाही. पण निदान आमच्या लौकिक आयुष्यामध्ये हे जे समदर्शित्व आहे ते आणण्याचा प्रयत्न केला तर अंतःकरण शांत राहतं. खरं ना, हे सर्व गुण एक प्रकारे स्वार्थी आहेत. चांगला स्वार्थ आहे, पण तो कशासाठी? आमचं मन अंतःकरण शांत निवांत निश्चिंत राहावं यासाठी हे गुण आत्मसात करायचे आहेत असं श्रीराम सांगतायत. त्यामुळे जिथं समदर्शित्व आहे तिथं शांती आहे, जिथं समदर्शित्व आहे तिथं महाराजांना आनंद होतो. त्यामुळे म्हणतायत इथं तर खूप वरची गोष्ट सांगितली की शंकर भगवानांचा द्वेष करणाऱ्या माणसाला सुख न मिळाल्यानं तो दुःखी होतो. म्हणजे विष्णू श्रेष्ठ किंवा शंकर श्रेष्ठ यासारखी विपरीत भावना हृदयामध्ये असेल तर त्या माणसाला कधीही सुख लाभत नाही. आणि पुढे म्हणतायत की शरद ऋतूचा ताप जो असतो म्हणजे उष्मा जो असतो तो रात्रीचा चंद्रहरण करतो. त्याप्रमाणे पापरूपी ताप जो आहे तो कशामुळे नाहीसा होतो? संत दरस जिमी पातक टरई. संत दर्शनामुळे पाप नाहीशी होतात. फार मोठी गोष्ट आहे आणि अनुभवायची गोष्ट आहे. पुढे म्हणाले देखी इंदु चकोर समुदायी चितवही जिमी हरिजन हरि पाई मसकदंस बीते ही मत्रासा जिमी द्विज द्रोह किए कुलनासा. चकोर पक्षी त्यांचा समूह म्हटलंय. चंद्राला जसे एकटक निहाळतात, कसे? जसा भगवत भक्त भगवंत दर्शन झाल्यानंतर डोळेसुद्धा न मिटता त्यांचं दर्शन घेतात, डोळे भरून दर्शन घेतात. चितवही जिमी हरी जन हरिपाई. निश्चल राहून आपण बघितलं ना सुतीक्ष्ण मुनी कसे, फार गोड आहे सुतीक्ष्ण मुनींची भक्ती. किती वेळा वाचली तरी पुन्हा पुन्हा वाचावी, पुन्हा पुन्हा त्याचा अंतरंगामध्ये अनुभव घ्यावा, पुन्हा पुन्हा ते तादात्म्य साधायचा प्रयत्न करावा असं वाटावं, अशी ती कथा आहे. असो, तर तसं ते जसे बघत होते श्रीरामांकडे एकटक, तसे भगवत भक्त बघतात, त्यांचं दर्शन घेतात. आणि पुढे म्हणाले डास किंवा किडे हे जसे थंडीच्या भीतीनं नाहीसे झालेत, ज्याप्रमाणे विप्रवरांशी वैर केल्यानं कुलाचा नाश होतो. हे एक उदाहरण दिले. पुढे म्हणाले भूमि जीव संकुल रहे गए सरद ऋतु पाई सदगुर मिले जाहि जिमी संशय भ्रम समुदायी. आहा, वाह. म्हणाले
वर्षा ऋतूमध्ये पृथ्वीवर अनंत जीव साठले होते नाही का. म्हणजे इट्स काय म्हणायचं, सीझन ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणतात, की अनेक जीव जन्माला येतात वर्षा ऋतूमध्ये. पण शरद ऋतू आल्यावर ते नष्ट होतात. जे अगदी खालचे कृमी कीटक असतात ते थंडीमध्ये त्याचा बचाव लागत नाही आणि ते नष्ट होतात. कसे? ज्याप्रमाणे सद्गुरू लाभले की संशय आणि भ्रम यांचे समूह नष्ट होतात. ह्यापेक्षा आजच्या भागातलं श्रेष्ठ वचन असू शकत नाही, नाही का. संशय भ्रम समूह नष्ट होणं ह्याच्या पलीकडे काय मिळवायचं असतं परमार्थ मार्गामध्ये. संशय विरहित होणं म्हणजे ज्ञानी होणं एका दृष्टीनं. सुतीक्ष्ण मुनींची स्तुती आठवली, ज्यामध्ये ते म्हणतात श्रीरामांच्याबद्दल, संशय सर्प ग्रसन उरगादहा शमन सुकर्कश तर्क विषादहा. कसे आहेत श्रीराम? तर संशयरूप सर्पाला ग्रासणारे गरुड आहेत जणू, किंवा अत्यंत क्रूर कठोर अशा तर्कानं जो विषाद निर्माण होतो तो नाहीसा करणार आहेत. तेच इथे सद्गुरूंच्या बाबतीत म्हटलं आहे, कारण सद्गुरू आणि श्रीराम एकरूप आहेत. म्हणून म्हणाले, सद्गुरू मिले जाही जिमी संशय भ्रम समुदाय. वा. पण आता पुन्हा वर्षाकाल गेल्यामुळे श्रीरामांना आपलं जे बोलणं सुग्रीवाशी झालं होतं त्याबद्दल आठवण झाली आणि म्हणतायत, वर्षागत निर्मल ऋतु आई सुधीन तात सीता कै पाई एक बार कैसे हूँ सुधि जानो काल हूँ जीती निमिष महु आनो कतहु रहू जो जीवती होई तात जतन करी आनऊ सोई सुग्रीवहु सुधि मोरी बिसारी पावा राजकोसपुर नारी जेहि सायक मारा मैं बाली तेहि हसर हतौ मूढ़ कह काली जासु कृपा छूटहि मद मोहा ताकहु उमा की सपने हु कोहा जानहि यह चरित्र मुनि ज्ञानी जिन्ह रघुबीर चरण रति मानी लक्ष्मण क्रोधवंतु प्रभु जाना धनुष चढ़ाई गहे कर बाना तब अनुजहि समुझावा रघुपति करुणा सीव भय दिखाई लई आवहु तात सखा सुग्रीव. आहा, काय करुणा आहे. श्रीराम म्हणतायत, लक्ष्मणा, वर्षाकाल गेला, निर्मळ असा शरद ऋतू आलाय, पण हे बंधो, माझ्या सीतेची काहीच बातमी कळली नाही. एकदा का मला समजलं की ती कुठे आहे, तर मी काळाला सुद्धा जिंकून एका क्षणात जानकीला घेऊन येईन. बरं का. पुन्हा एकदा आपल्या लक्षात येतं पहा, प्रयत्नाचं महत्त्व आम्हाला श्रीराम किती प्रसंगातून, दुःखमय प्रसंगातून समजावतात. प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आहेत, ते भगवंतांचा अवतार आहेत, तरीसुद्धा इथे जसं आपण अगोदरसुद्धा बघितलं की काही सिद्धी वापरून, मॅजिक वापरून, त्यांना माहीत नव्हतं का सीता कुठे आहे. एका क्षणात ते रावणाचा वध करून सीतेला आणू शकत नव्हते का. पण मानव रूपात आल्यानंतर प्रयत्नांचं महत्त्व काय आहे हे श्रीरामांनी आम्हाला ठायी ठायी दाखवलं आहे. आणि त्यामुळे इथे म्हणतायत की जर मला तिचा पत्ता मिळाला तर मी तिला घेऊन येईन. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण जो प्रपंचात
युक्त मार्गानं प्रयत्न करतो तोच परमार्थ मार्गामध्ये प्रयत्न करतो. आपल्याकडे प्रयत्नांती परमेश्वर हे जे म्हटलं आहे ते उगीच म्हटलेलं नाही. खूप महत्त्वाची म्हण आहे ती एका दृष्टीनं, की प्रयत्नानं जर भगवंतसुद्धा मिळू शकतो तर बाकीच्या गोष्टींमध्ये मी प्रयत्न केला पाहिजे हे सांगण्यासाठी आहे. आणि इथंच त्या पुरुषार्थाचं महत्त्व आहे. त्यामुळे प्रयत्न करून फलापेक्षा न ठेवणं हे मानव जन्मात इति कर्तव्य आहे, भगवंतांनी सांगितलं गीतेत. आणि म्हणून म्हणतायत ती कुठंही असो, जऊ जीवती होय, जर ती जिवंत असेल तर मी प्रयत्न करून तिला नक्की आणीन. पण झालंय असं लक्ष्मणा, की राज्य मिळालं, खजिना मिळाला, पत्नी मिळाली आणि राजधानी मिळाली, त्यामुळे सुग्रीवसुद्धा मला विसरला. आणि इथं प्रभूंना क्रोध आलाय. म्हणाले, ज्या बाणानं मी वालीला मारलं त्याच बाणानं या मूर्खाला सुग्रीवाला सुद्धा मारीन. बरं का. आणि पुन्हा आमचे शिवभगवान सांगतात, ज्या सुकृपा छूटही मद मोहा, ता कहू उमा की सपने हो कोहा. हे उमा, ज्यांच्या कृपेमुळे मदमोह सुटतात त्यांना स्वप्नात तरी कधी क्रोध येईल का. पण हीच तर श्रीरामांची लीला आहे. श्री महाराजांनी म्हटलं ना, राग गळ्यावर आहे. ती कथा बघण्याचं कारण नाही, पण अनेक ठिकाणी ठाई ठाई आपल्याला एकरूपत्व दिसून येतं. त्यामुळे पुढे शिवभगवान म्हणतायत, की ज्या ज्ञानी मुनींना रघुनाथ चरणी प्रेम आहे तेच ही लीला जाणतात. म्हणजे ते क्रोधाची लीला जाणतात. भाऊसाहेबांनी जाणली नाही का. म्हणाले, तेव्हापासून महाराजांच्या कृतीचा अर्थ लावण्याचं मी सोडून दिलं. म्हणून आम्हाला महाराज सांगतात, संत करतात ते करू नये, ते सांगतात ते करावं. बरं का. आणि पुढे म्हणाले, श्रीराम इथे तुलसीदास आम्हाला सांगतायत, की लक्ष्मणानं जेव्हा श्रीरामांना क्रोधित झालेलं बघितलं तेव्हा तो मात्र धनुष्यबाण सज्ज करून निघाला सुग्रीवाला मारायला. बरं का. माझ्या प्रभूंना त्यांना मारायची इच्छा होती, मग मी कशासाठी, असं असतं ना लक्ष्मणाचं. त्यामुळे तो पुढे निघाला. पण काय गोड पहा, दयेची परिसीमा, करुणा सीव, करुणा निधान, त्याची परिसीमा असलेले श्रीराम पुन्हा लक्ष्मणाला समजावत आहेत, वत्सा सुग्रीव मित्र आहे ना, तात सखा सुग्रीवा, मित्रत्व प्रदान केलंय मी त्याला, त्यामुळे मी त्याला मारू शकत नाही, केवळ त्याला भीती दाखवून घेऊन ये. बरं का. हे श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितलं. आणि तिकडे किष्किंधेला यानंतर काय झालं याचं वर्णन तुलसीदास करतील. लक्ष्मण काय करतो, सुग्रीव काय करतो आणि पुढे हनुमंत काय करतात ह्याचं सुंदर वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.